तवा मंडळी लक्षात ठेवायचं ही निवडणूक म्हणजे आमच्या आणि आपल्या गावाच्या इज्जतीचा सवाल आहे. पुढारी निवडून यायला पाहिजेत. त्याची काळजी सोडा, या पावटी पुढारी आमदार झालंच म्हणून समजा. शाबास शाबास. अरे असा प्रचार करा की ज्याचं नाव ते मेलेल्या मुडद्यानं विसरणावरनं उठून येऊन मतदान केलं पाहिजे. काय चंदू, त्याची काळजी करू नका बाबा. मी रात्रंदिवस त्याच तयारीत आहे. माझा प्रचार व्यवस्थित चालू आहे. लवकरच निकाल ऐकायला मिळेल आपल्याला. शाबास. त्याचीच वाट बघतोय आम्ही. वाटेल तेवढा पैसा खर्च झाला तरी चालेल. पैशाची काय बी काळजी करायची नाही. गरीबासनी भांडी वाटा, कापड वाटा, रोख रक्कम बी वाटा, पण काम फक्त झालं पाहिजे. अवा भाऊजी, एवढं कशाला करतायसा? निस्ती एक गोष्ट करा. कंचू, अव त्या नाऱ्याकडनं वधवून घ्या. काय तुम्ही निवडून येणार म्हणून. मग काय बी करायला नको. बरोबर आहे. नाऱ्याकडनं एकदा वधून घेतलंच पाहिजे, तरच पुढारी निवडून येणार. राम राम पाटील. राम राम पुढारी. राम राम. राम राम करणार. निवडणूक जवळ आली ना. राम राम राम. बोला की. बोलतो की तुमचा निकाल आल्यावर बोला. नारबा, तुमच्याकडे एक काम होतं. तेवढ्यासाठी आलोय. नारबा तुमच्याकडं? अहो जाओ का? हा. नक्कीच महत्वाचं काम असणार. तसं नव, मग आमच्या वतीनं मारुती राहायला एक नवस बोलायचं होतं. नवास नवस म्हणजे हेच की हं? मारुतीराला सांगायचं काय? रावसाहेब दगड्यासनी ह्या निवडणुकीत बहुमताने विजयी कर. त्याचं काय पाटील? हा. तुम्ही आधी मतदार यादी चेक केली का? हे कशाला? म्हणजे त्यात मारुती रायचं नाव आहे का नाही बघाय नको. अहो नंतर लफडं व्हायचं हो. अरे तसं नव, मग कसं? आम्ही आमदार व्हावं म्हणून मारुतीचा आशीर्वाद माग. त्याचं काय पुढारी? हं. अहो तुम्ही आमदारच काय पण मुख्यमंत्री व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. हा, हे हं. पण काय पाटील, हं. आजकालची जनता का नाही ती लय आटल्या गाठीची हो. बरोबर. त्यांच्या मनात काय शिस्त आहे तीच कळत नाही. हा. म्हणजे काय, प्रचार तुमचा करतील आणि मत मात्र बोलायचं नाही. वाट बंद म्हणजे बंद. एकदम बंद. हे बघ, आम्ही सांगल तसं बोलणार असेल तर तोंड सोड. पाटील, हं? तोंड सोडा त्याचं. नक्की. हा सोडा. बोल. हे बघ, फक्त एकदाच म्हण, काय? मी निवडून येणार. मी मी म्हणजे मी घाबरे. मग कोण? मी म्हणजे गावचं पुढारी हा. रावसाहेब दगडे निवडून येणार असं म्हणायचं. हा. एवढंच म्हणायचं ना एवढंच. म्हंटल तुम्ही निवडून येणार. हा पण पुढे काय होणार सांगता येत ते नाही. आमच्या आमचं आधी आम्ही बघतो. बघतो. पण असं काय- त्याची काळजी तू करू नकोस. हा. पण लक्षात ठेव, काय? निवडणूक होईपर्यंत तोंडातून एक शब्द देखील बाहेर काढायचा. माझ्या बा काळजी करू नका. तुमचा निकाल लागेपर्यंत माझ्या तोंडून एक जरी शब्द आला तरी मी दुसऱ्या बाचा होईन. पहिल्या बाचा पत्ता नाही तरी मी दुसऱ्या बाचा होईन. झालं समाधान? हा, झालं. आळी मळी गुपचळी ही बसली तोंडाला खळी. अप. मारुतीराया पावलास रे बाबा. हा? अगो बाई, नारायणराव असं का? रुसलाय बिसलायचं की काय आमच्यावर? आत्ता गो बया, या नाऱ्याचा मारुती केव्हापासून झाला? बोलणार नाही? तोंडाला कुलूप लावलंयस वाटतं. बरं त्याची किल्ली माझ्या हातात आहे. काढू 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 काढू. पण ही कोडबार कोणाचा? हा, अर्ध्या मिशीवाल्या पाटलाचा. जो आणि केव्हापासून कडबा खायला लागला? अरे पण तू बोलत का नाहीस? रावसाहेब दगडे पाटील यांनाच प्रचंड मताने विजयी करा. अरे पण त्याच्याशी तुझ्या बोलण्याचा काय संबंध? तू काय म्हणतोस काय बी कळत नाही. गुमान बोल बघू. हे बघ, तू बोलल्या बिगर मी तुला सोडणार नाही. अरे नार्या, ए नार्या, अरे थांब की.
बेलनची नागिन निघाली नागो बदलाय लागला बेलनची नागिन चायला नार्या काय नरगत दिवस कसा जातोय देव पावला देव पावला. तेव्हा मंडळी आपलं रावसाहेब दगडे पाटील जर निवडून आलं तर आपल्या शेनगावचं सोनगाव होईल. गावकऱ्यानो, आमच्या दगडे पाटील घराण्याची परंपरा तुम्हाला ठाऊकच आहे. अहो आमच्या पंजोबापासून ते चिरंजीवापर्यंत अहो सगळेजण समाजकार्यात गुंतलेली आहे. आम्ही जर निवडून आलो तर प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळेल, निवारा मिळेल. एवढंच नाही तर लहान पोरापासून बाया बापड्यापर्यंत प्रत्येकाच्या अंगावर नवीन कापड चढवली जाते. आई ग लय दुखत या चालवणं बी झालंय. अगं खुळे ह्यो काढालो दवाखाना थोडी काळ सोस की. सोस म्हणायला तुमचं काय जाते सोसायला आम्हाला लागतंय. एवढी अवघडलेली बाई मी आणि चालवत नव्हत्या सवय. अगं ये थांब थांब जरा इथं. काव काय झालं ते बघ त्या समोरनं बेना आलं. नार्या नार्या आता ग बया हे आणि मांजर कुठं आडवा ए आलं. आई ग. थांब काय बोलू नकस. तुला काय करायची पंचायत जा तू तुझ्या कामाला. अरे देवा. ए तुला काय टाळा वाजवायला. तीन काय काय ठेव तुझ्या आईला तुझ्या दातच का कळायचे पचा. अगं तुला काय झालं रडायला. मला तिला होईल म्हणाला की तो नार्या. मग होऊ दे की त्या रडायला काय होऊ दे. म्हणून दे की अव मी कुत्री आहे का मांजरी नाही. मला तिला नको. रडू नको जे काय व्हायचे होऊ दे रडू नको. रावसाहेब दगडे पाटील येणार. रावसाहेब दगडे पाटील येणार. शिक्का मारा शिक्का मारा शिक्का मारा शिक्का मारा. नारा बोलल्याला खरं होणार. पाटील निवडून येणार. नारा बोलल्याला खरं होणार. नारा बोलल्याला खरं होणार. शिक्का मारा शिक्का मारा. रावसाहेब दगडे पाटील येणार. रावसाहेब दगडे पाटील येणार. अरे नार्या 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 ना. अरे नार्या शाबास नार्या शाबास. होऊन जाऊ दे. नारा बोलल्याला खरं होणार. नारा बोलल्याला खरं होणार. नारा बोलल्याला खरं होणार. रावसाहेब दगडे पाटील येणार. शिक्का मारा शिक्का मारा शिक्का मारा. कंदली खून कंदली खून. हाय आमच्या देण्यात आहे हे बघा गंदीला शिक्का. जायला या नाऱ्यानं पुढारीचा कंदील फोडला म्हणजे पुढारी बॉम्बला यायला तुम्ही सरपंच. गावचे दगडे पाटील 12,500 मतांनी विजयी झाले. थांबा पण त्यांच्या विरोधकांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे पण त्याचा काय उपयोग होणार नाही. तेव्हा मी या उगवत्या आमदारांचा जाहीर सत्कार करतो. अहो माझा कसा सत्कार करताय. खरा सत्कार नाऱ्याचाच करायला हवा. अहो माझ्या विनंतीला मान देऊन त्यांना आपलं डेंजर तोंड बंद ठेवलं म्हणून मी निवडून आलो. तेव्हा ह्यो हार मी त्यालाच घालतो. त्यांना या स्टेजवर येऊन तो हार स्वीकारावा. अरे आणणार त्याला आणू आणतो आता. ओढ ओढ रे नाऱ्या ओढ. नवऱ्या घरच्या बाजूला. अरे नाऱ्या म्या निवडून आलो नाही तूच निवडून आला. ह्यो तुझा सत्कार. आता माझ्या ऐवजी तूच 4 शब्द बोल. अरे बोल रे. बंधू नाम आईला माई कुठे गेला.
बंधूनो, भगिनीनो आणि पोटात तिळ असलेल्या अवघडलेल्या मातानो, खरं म्हणजे पुढाऱ्यांचा पुरता निकाल लागल्याशिवाय मी बोलणारच नव्हतो, पण म्हटलं त्याला घाई झाली तर आपल्याला बोलायला पाहिजे आहे. त्याचं काय आजकाल काही सांगता येत नाही, निवडणुकीत काय होईल सांगता येत नाही, नाही का? म्हणजे काय निवडून आलेला पडतोय, पडलेला निवडून येतोय, असं फेरमतमोजणीमध्ये घडून येत आहे. घोटाळा झालाय. काय झालं रे चंदू? अहो फेर मतमोजणी ठीक पडलात. काय बोलायचं? तुम्ही सांगत होता. नाऱ्या नाऱ्या